नमस्कार, मी डॉक्टर प्रांजली मोरजकर. आज 8 मार्च जागतिक महिला दिन. सर्वप्रथम जागतिक महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. पण आज जागतिक महिला दिन आपण इतक्या उत्साहाने पार पाडतो. खरंच महिला स्वतंत्र आहेत का? हा प्रश्न निरुत्तर राहील नाही का? आणि स्त्री ही चूल मूल नोकरी सगळं सांभाळून आपलं कर्तव्य पार पाडते. पण कुठेतरी एकटेपणाची जाणीव तिला नेहमी होतच असते. यात स्त्री जीवनाच्या भावविश्वाचा भेद अरुण कोल्हटकर यांनी वामांगी या कवितेतून घेतलेला आहे. वामांगी म्हणजे काय? तर वामांगी म्हणजे अर्धांगिनी, सहचारिणी, पत्नी असं त्याचा अर्थ होतो. म्हणजे अर्थातच पतीच्या डाव्या बाजूच्या अंगाने उभी राहणारी ही वामांगी. याच रखमाईचा भेद या अरुण कोल्हटकर यांनी घेतलेला आहे आणि थेट त्यांनी रखमाईशी संवाद साधलेला आपल्याला इथे दिसून येतो. आज याच वामांगी कवितेचं कविता वाचन मी आपल्यासमोर आज करते आहे. वामांगी कवी आहे अरुण कोल्हटकर. देवळात गेलो होतो मध्ये, तिथे विठ्ठल काही दिसेना. रखमाई शेजारी नुसती बीट. मी म्हणालो, राहिलं, रखमाई तर रखमाई, कुणाच्या तरी पायावर डोकं ठेवायचं. पायावर ठेवलेलं डोकं काढून घेतलं. आपल्यालाच पुढं मागे लागेल म्हणून. आणि जाता जाता सहज रखमाईला म्हणालो, विठू कुठे गेला? दिसत नाही. रखमाई म्हणाली, कुठे गेला म्हणजे? उभा नाही का माझ्या उजव्या बाजूला? मी परत पाहिलं खात्री करून घ्यायला आणि म्हणालो, तिथे कुणीही नाही. इथं कुणीही नाही. ती म्हणते, नाकासमोर बघण्यात जन्म केला, बाजूचं मला जरा कमीच दिसतो. नाकासमोर बघण्यात जन्म गेला, बाजूचं मला जरा कमीच दिसतो. दगडासारखी झाली, मान अगदी धरली बघ. दगडासारखी झाली, मान अगदी धरली बघ. इकडची तिकडे जराही होत नाही. कधी येतो, कधी जातो, कुठं जातो, काय करतो, मला काही माहित नाही. खांद्याला खांदा भिडवून नेहमी बाजूला असेल विठू, म्हणून मी पण बावळ उभी राहिली. आषाढी कार्तिकीला इतके लोक येतात. आषाढी कार्तिकीला इतके लोक येतात नेहमी, मला कधीच कसं कोणी सांगितलं नाही. आज एकदमच मला भेटायला जाऊन आलं 28 युगाचं एकटेपण. आज एकदमच मला भेटायला धावून आलं 28 युगाचं एकटेपण. जी व्यक्ती आपल्या पतीच्या अस्तित्वासाठी आपल्या अस्तित्व भान विसरून त्याच्यासाठी ती जगते, आपलं सत्व जगते आणि शेवटी तिला कुठेतरी एकटेपणा हा येत असतो. ज्याचे साथ आपण युगानुयुगा 28 युगे आपण त्या सोबत राहिलेलो आहे. या कल्पनेशी ती आपलं देवत्व बहाल करते, तिच्या बाजूला उभं राहते आणि शेवटी तिला कळतं की कुठेतरी आपल्याला एकटेपण आलेलं आहे. आणि ही जाणीव स्त्रीला होती. आज हीच रखमाईला झालेली जाणीव नाही, तर ही सगळ्या स्त्री जन्माची कहाणी. स्त्री राबराब राबते, मुलांचं पालन पोषण, घरचं, कुटुंबाचं अपेक्षा पूर्ती सगळं करण्यात आपला वेळ घालवतो. आणि कुठेतरी तिला असं वाटतं की माझं सत्व काय, आणि हे सर्व करण्यामध्ये तिला कुठेतरी एकटेपणाची जाणीव होत असते आणि याकडे कुणीच लक्ष देत नाही. शेवटी ही रीती तिची गुंजर रीतीच असते. म्हणून आज जागतिक दिनाच्या दिवशी एकच म्हणणं आहे की एक माणूस म्हणून तिच्याकडे बघा. ती इतकी कष्ट करते, सगळ्यांच्या जत्वाला जगते, थोडस तिच्याकडेही बघ. पुन्हा एकदा जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा. धन्यवाद.